दक्षिण नागपूरमधील अत्यंत वर्दळीचा आणि महत्त्वाचा भाग असलेला भांडे प्लॉट चौकातील वाढत्या ट्रॅफिक समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आमदार मोहन मते यांनी आक्रमक पाऊल उचलले आहे। वाढत्या तक्रारींची दखल घेत त्यांनी कोणत्याही वातानुकूलित दालनात बैठक न घेता थेट भर चौकातच प्रशासकीय अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावून पाहणी केली। भांडे प्लॉट चौकात नव्याने उड्डाण पूल उभारण्यात आला आहे, मात्र या पुलाच्या खालच्या जागेत अनधिकृत अतिक्रमण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। जर पुलाखाली अतिक्रमण झाले तर वाहतुकीचा प्रश्न अधिक गंभीर होईल। ही बाब लक्षात घेऊन आमदार मते यांनी अधिकाऱ्यांना कडक सूचना दिल्या। पुलाखालील जागेचे सौंदर्यीकरण करून ती जागा सुरक्षित ठेवण्याबाबत यावेळी चर्चा झाली। महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती या पाहणी दौऱ्यात विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। प्रामुख्याने सौ नीताताई ठाकरे, माजी महापौर तथा स्थानिक लोकप्रतिनिधी, सिन्हा साहेब, नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाचे वरिष्ठ अधिकारी, राहुल माथानी, नागपूर शहर ट्रॅफिक पोलीस उपायुक्त, वाहतूक नियोजनासाठी ॲक्शन प्लॅन। बैठकीदरम्यान आमदार मोहन मते यांनी ट्रॅफिक पोलिसांना आणि NHAIच्या अधिकाऱ्यांना काही महत्त्वाचे निर्देश दिले। सिग्नल यंत्रणा, चौकातील सिग्नलची वेळ आणि ट्रॅफिक पोलिसांची नियुक्ती योग्य प्रकारे असावी। फुटपाथ आणि रस्त्यावरील छोटे विक्रेते आणि पार्किंगमुळे होणारा अडथळा दूर करणे, सुरक्षा उपाय, उड्डाण पुलावरून उतरणारी वाहने आणि खालून जाणारी वाहतूक यांचा मेळ घालण्यासाठी आवश्यक बदल करणे। दक्षिण नागपूरमधील जनतेला वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये ही आमची प्राथमिकता आहे। भांडे प्लॉट चौकातील उड्डाण पुलाचा फायदा नागरिकांना व्हावा, तिथे अडथळे निर्माण होऊ नयेत यासाठी प्रशासन आणि पोलीस विभागाला सूचना दिल्या आहेत। या पाहणीमुळे भांडे प्लॉट परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून आता प्रत्यक्ष अंमलबजावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।